रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. तर आज ना तुमच्या भावाला ना सकाळी दावण घासायचं ना उद्योग लागला होता. कारण की ना दावणीला जरा जास्त शेवळा आलं तर म्हणलंय ना आता आहे ना आपण आपल्या हाताने ना थोडं टाकाटामध्ये दावण आहे ना घासून आहे ना स्वच्छ करून घेऊ बरं. आणि किती जरी म्हणलं ना जनावरांना पण आपल्यासारखं स्वच्छ पाणी प्यावंच वाटत बरं का, त्याच्यात काही विषय नाही. त्याच्यामुळे तुमच्या दावणी जरी खराब असतील ना तर स्वच्छ ठेवा चला, जेणेकरून जनावरांना एकदम भारी वाटत पाणी प्यायला. मग काय दावण घासायचं झाल्यावर आपण आहे ना दावणी दे ना पाण्यास नळी लावून दिली ती म्हणलं आता दावण आहे ना भरून ठेवू. कसं आहे ना गाय सोडल्यावर आहे ना लगेच दावणीवर येत राहते पाणी प्यायला म्हणलं. मग तिथे ना परत भानगण. आणि कसं आहे ना सासूरवाडीचा ब्लॉग आहे ना व्हायरल झाला बरं का चांगला, त्याच्यामुळे घरच्यांनी सगळेच टीव्हीवर लावला होता. मग ते सगळे फोटोसाठी उभं गेले मग आपण पण नाही ना सासरपैस जाऊन उभं राहिलं म्हणलं आता ना फोटो क्लिक करू. कसं आहे ना हा विषय ना सुखानं जगण्याची आहे ना सिंपल व्याख्या आपल्याकडे एकच आहे ना, माणसा स्वभाव फक्त पाण्यासारखा ठेवायचा. ज्याच्यात जाऊन त्याच्यात मिसळत आलं ना तर तुम्ही आयुष्यात जिंकले बरं. कसं आहे ना आमच्या मॅडमला माहिती हातात कॅमेरा असला म्हणजे काहीतरी शूटिंग आहे काहीतरी काम आहेच बरं का, तिथं काही विषय नाही. मग आता आपल्याला आहे ना आणि कसं आहे ना निवांत वेळ आहे ना आपण बरेचसे काम आहे ना हाताने काढीत राहतो करीत राहतो बरं का. म्हणजे काय विषय होता ना आज काय कुठील काही खोळमा नव्हता पण म्हणलं तरी आज वेळ आहे ना साईन तर सर्व्हिसिंग करून घेऊ म्हणलं काही विषय नाही. कसं आहे ना आपण या मध्ये 2-4 वर्ष घातलेले आहे बरं का त्या लाईन मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पीएम म्हणजे काय राहतं. तुमच्या स्टँडर्ड लँग्वेज मध्ये पीएमचा अर्थ काय होतो, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. थोडक्यात आपल्या गावठी भाषेत आहे ना वेळ असल्यावर आहे ना जे काही पुढचे काम आहे ना जे काही उद्योग लांबणार आहे ते आज चेक वगैरे करून व्यवस्थित काम आहे ना टाकाटक करून ठेवणे म्हणजे उद्या अचानक मध्ये काही ना प्रॉब्लेम येणार. आणि कसं आहे ना अशोक लेलंड दिली ते आपण त्याच्यातलं टेप आणि स्पीकर आहे ना होता. मग आहे ना म्हणलं आता आहे ना तो सायनात आज निवांत वेळ आहे ना आता गोट्यात फिट करून देऊ बरं का. आणि थोडंसं घरच्या दुग्ध व्यवसायावर लक्ष द्यायला लागलो ना तो म्हणलं आता थोडं मनोरंजन पण पाहिजेच नाही का. टाकाटक मध्ये ना टेप आहे ना आपण स्पीकरला फिटिंग केला मग आहे ना गोट्यात बांधायचं बरं का. आता तुमच्या भावाला हलकं काम आहे ना लगेच पटत नाही, काम झालं ना तर ब्रँडेडच झालं पाहिजे तिथं नादच. मग काय बाइंडिंग तरी ना आपण आहे ना टाकाटक मध्ये स्पीकर आणि टेप बांधून घेतला बरं का. म्हणलं हलायचा विषयच नको तिथं वारा वावदाना नाही. मग काय 12 व्होल्ट तयार करण्यासाठी ना SMPS जोडला होता आपण आणि ती SMPS आता तिथून एक लाईटची वायर गेलेली त्याला जोडायचं होतं. पण जोडता आपल्याला असा दानका मारला आणि रिटर्न आपला काय झालं काही कळलंच नाही भाऊ म्हणलं बाबा. आणि कसं आहे ना अनुभव म्हणून सांगतो बरं का, वस्तीवरची लाईट आहे ना 2 फ्यूज मिळून सुद्धा 240 व्होल्टेज होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे सायनात दानकाच बसून इथं फक्त आपण काही चिटकायचं नाही ना. तरी पण मनातला विचार आला म्हणलं सायनात सध्या ना आपल्याला लय बॅड लक चालू आहे म्हणलं बरं का. कसं आहे ना आपण हात लावायचो लाईट फुल यायची त्या टायमाला मग काय पकड घेतली जोडून दिलं भाऊ म्हणलं. कसं आहे म्हणलं बाकी ठिकाणी काही नशी जोर नाही खाल्ला पण आज जर जोर खाल्ला तर डायरेक्ट कायमची सुट्टीच होऊन जाईल नाही. मग आता ना म्युझिक सिस्टम इन्स्टॉलेशन आपल्या गोठ्यात ओके रीतीनं झालेलं होतं. आता आपल्याला ट्रायलची वाट बघायची होती. मग ट्रायलसाठी ना सेटअप वगैरे लावला, गाणं ना प्ले केलं, त्याच्यात विनोद दादा लगेच एंट्री मारली. आणि काय मग भाऊ ना जाऊ एंट्री मारली भाऊ इतका कडक नाचायला लागला ना. मला प्रश्न पडला याला हे शिकवलं कुठं भाऊ आघाडी एवढं शिकला कसा एवढं स्टेप बाय स्टेप नाचायचं. आणि मग मला पुढे ना व्हिडिओ शूट करीतच राहिलो मी नाही का पूर्ण 1-2 गाणे असतात. आता मला ते कट करा वाटला ना का म्हणलं प्रेक्षकांना दाखवा आपल्या नाही. तर कसं वाटलं आमच्या टावराचा डान्स तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. मग काय त्याच्यानंतर आहे ना आपल्याकडे ना पार्किंग मिस्त्री आले ते बरं का. आपल्याला कुक्कुटपालनच्या शेडचं आहे ना थोडंसं बजेट काढायचं होतं आणि कोटेशन काढायचं होतं. मग कागद घेतला बोललो म्हणलं अंदाज खर्चाचा सांगा म्हणलं मग त्याच्यानुसार पाहू करायचं का नाही करायचं.
मग कसं आहे ना आपल्याला ना टायमाला काही कोणती वस्तू सापडत नव्हती भाऊ. मग म्हणलं आज आहे ना थोडा वेळ आहे ना आता सगळं ना शॉर्टिंग करून ठेवू बरं का. जे काय कामाची वस्तू ते एक इकडं बिना कामाची वस्तू लगेच भांगारमध्ये म्हणलं नाही का. आणि कसं आहे ना घरात जुने लोक असले ना तर ते जपू ठेवत राहते बरं का. कधी काही काम आहे पण आम्ही ना सगळं टाकाटाक करायचं होतं आपल्याला कोंबड्यासाठी. ऑलरेडी एक जे शेड होतं ते काय जे उंदराने करंडलेलं गोण्या भोतं वगैरे होते ना ताडपत्रीने जपू ठेवेल ते सगळ्यांनी शॉर्टिंग करून ना आपण पेटून दिले ते बरं का. आता ना बनवलेली डबल एस आहे ना आल्टो आल्यापासून उभाच होती बरं का. मग ती शेड म्हणून काढली म्हणलं तिला ना पुन्हा मैदानात उतरू म्हणलं थोडंसं किरकोळ काम होतं ते टाकाटाक करून देऊ. आणि ही जी डबल एस ना आपल्याला विकायची बरं का एकदम मॉडिफाय केलेली खतरनाक मध्ये. जर कोणा लागली ना तर नक्कीच मला मेसेज करा किंवा कॉल करा. मग काय टाकाटाक मध्ये आपण डबल एस धुवून काढली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.